नमस्कार मंडळी, तर आज मी जाते आईकडे आणि मी आईकडे का जाते हे पूर्ण ब्लॉग बघितल्यावर तुम्हाला समजेल. आज रविवार असल्यामुळे मेगा ब्लॉग होता आणि पाऊस सुद्धा पडत होता. डोंबिवलीला मी पोहोचलेली होती आणि उतरले आईसाठी थोडीफार वस्तू घेतल्या ज्या मला तिच्यासाठी घ्यायच्या होत्या. घरी गेल्यावर बघते तर काय सगळेजण माझी वाट बघत होते आणि सिद्धी आमची लादी बसत होती. मस्तपैकी घर क्लीन करून ठेवलेलं होतं. त्यानंतर नीरज इथे माझं नेल आर्ट करत होता. माझ्या आईची गोष्ट काहीतरी वेगळीच होती, कारण ती साडी वगैरे नेसून आरामात बसलेली होती. म्हणजे तिने स्वतःची तयारी करून ठेवलेली होती. आणि इथे तुम्हाला समजलं असेल की मी आईची ओटी भरणार होते. आईला मी याची थोडी सुद्धा भनक लागून दिलेली नव्हती. अचानक गेले आणि तिला नंतर समजलं की मी तिची ओटी भरायला आली आणि तिची खूप छान अशी रिॲक्शन होती त्या गोष्टीवर. ती खूप जास्त खुश झाली होती आणि माझ्या लग्नानंतर मी तिला पहिल्यांदा काहीतरी घेतलेलं होतं आणि तिला मी घेतलेली साडी खूप जास्त आवडली. खूप साध्या पद्धतीने ओटी भरलेली होती तिची. आता दुपारचे 3 वाजले होते, कारण मी स्वतः लेट आलेली होती आणि त्यानंतर मला 5 वाजता निघायचं होतं पनवेल. आता मी तुम्हाला सांगते की मी पनवेलमध्ये शिफ्ट झाले. हे सगळं झाल्यावर मी जेवून घेतलं, कारण मला खूप जास्त भूक लागलेली होती. माझ्यासोबत सिद्धी सुद्धा पनवेलला येणार होती. तिला फक्त 2 मिनिटं होते सुटायला आणि पटापट धावत जाऊन ट्रेन पकडलेली होती. मला आरामात सीट भेटली होती, पण सिद्धीला पुढच्या स्टेशनला उतरायचं होतं म्हणून ती उभीच होती. भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.